नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. आजचा आपला टॉपिक आहे सात चक्र, सेवन चक्र. सात चक्रांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? काय असतात हे सेवन चक्रास? चला आपण आज बघूया. सात चक्रांचा संपूर्ण अभ्यास करूया. आतापर्यंत आपण प्रत्येक व्यक्तीला दोष देत होतो. म्हणजेच कसं, की याचा स्वभाव खूप चिडका आहे किंवा हा व्यक्ती खूप कंजूस आहे किंवा हा व्यक्ती खूप जास्त खर्च करतो. अशा प्रकारचे आपण इतरांना दोष देतो. आपण म्हणतो ना, की याचा स्वभावच असा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की त्या व्यक्तीचा स्वभाव तसं का झालेला आहे? या मागचं कारण सात चक्र बॅलन्स नसतील तर भरपूर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग आता आपण त्यांचाच अभ्यास करणार आहोत. सात चक्र म्हणजेच काय? तर सात चक्र आपल्या या शरीरामध्ये आतमध्ये असतात. सात चक्र. प्रत्येक चक्रांचा रंग वेगळा असतो. प्रत्येक चक्रांचे कार्य ही वेगळे वेगळे असतात. व ते बॅलन्स नसतील तर त्यात भरपूर काही प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात. मग आता मी तुमच्या समोर एक स्क्रीन शेअर करत आहे. ओके, स्क्रीन दिसत आहे सर्वांना? प्रीती मॅम दिसतंय? थम्सअप करा. ओके, थँक यू. चला, आधी काय करायचे, आपण सात चक्र कुठे असतात, आपल्या शरीराच्या आतमध्ये कुठे ते स्थित असतात व त्यांचा रंग काय आहे ते आधी आपण बघूया. हे बघा. आणि जर हे चक्र बॅलन्स नसतील तर यासाठी मी तुम्हाला मेडिटेशन सुद्धा कसं करायचं ते सांगणार आहे. पहिला चक्र बघा, मूलाधार चक्र म्हणजे इथे असतो. सेकंड चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. थर्ड चक्र आहे मणिपूर चक्र. फक्त आता याच्या जागा बघून घ्या. याच्या जागा, रंग आणि याचं काय काय कार्य आहे ते आपण नंतर बघूया. फक्त आपल्या शरीरामध्ये कुठे असतात इतकंच तुम्हाला या इमेज मध्ये बघायचं आहे. ओके. तिसरं आहे मणिपूर चक्र. चौथा आहे अनाहत चक्र. पाचवा आहे विशुद्ध चक्र. सहावा आहे अजना चक्र आणि सातवा आहे सहस्रा चक्र म्हणजे क्राऊन चक्र. चला, यांचे हे जे आहे यांना बीज मंत्र असं म्हटलं आहे. पहिला चक्र आपलं आहे रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्राला इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे रूट चक्र. एक लक्षात घ्या, की आपण जेव्हा झाड लावतो किंवा एखादी झाड, जर झाडाचे मूळ स्ट्रॉंग नसेल तर काय भीती असते? झाड कोसळण्याची भीती असते. असते काय? झाड झाडाचं मूळच बरोबर नसेल तर तो कमकुवत आहे म्हणजे तो कधीही कोसळू शकतो. त्याच प्रकारे आपला जो मूलाधार चक्र आहे ते सुद्धा आपण जागा बघितलेली आहे मणक्याच्या तळाशी सगळ्यात खालच्या भागाशी हा चक्र स्थित असतो. याचा रंग असतो लाल आणि गुणधर्म बघा, स्थैर्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास. हा चक्र जेव्हा कमकुवत असतो, जेव्हा समजा की तुमचं ऊठ चक्र कमजोर आहे, इनबॅलेन्स आहे, तेव्हा पाठीमागच्या कण्यातील समस्या होऊ शकतात. रक्तविकाराचा प्रॉब्लेम होऊ शकतो. एलर्जी सारखा आजार सुद्धा मूलाधार चक्राच्या इनबॅलन्समुळे होऊ शकतात. याच्या बिघाडामुळे हाडे तुटणे म्हणजे हाडाबद्दलची जी समस्या आहे, आपली रीढची हड्डी आपण म्हणतो, रीढची हड्डी सगळ्यात खालचा भाग म्हणजेच मूलाधार चक्र. तो बॅलन्स नसेल तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. रक्तविकार सुद्धा जेव्हा हा बॅलन्स नसेल तेव्हा रक्तविकारासारखे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याचबरोबर जेव्हा आपण वय वाढली, समजा म्हातारपण आलेला आहे, तेव्हा बघा असं पाठीमागचा भाग अशा धनुष्य बाणासारखा वागतो का? म्हणजेच जसं जसं वय वाढत जाते तसं तसं हा चक्र सुद्धा थोडं असं कमकुवत म्हणजे ते वयानुसार होतं ते ठीक आहे. पण एखादा यंग मुलगा आहे किंवा यंग मुलगी आहे, ती अशी चालली म्हाताऱ्यासारखी, ते चांगलं आहे काय? वयामानाने जर हे प्रॉब्लेम आले तर ठीक आहे, इट्स ओके. पण तुम्हाला यंग आहे तेव्हाच प्रॉब्लेम आहे ते चांगलं नाही आहे. मग फक्त आपल्याला करायचं काय आहे?
याचं सुरक्षित म्हणजे याला फक्त आपल्याला बीज मंत्रांचं उच्चारण करायचं आहे. कशासाठी? तर आपला हा मूलाधार चक्र बॅलेन्स करण्यासाठी फक्त बीज मंत्रांचं उच्चारण करावं लागतं. बाकी दुसरं काहीच करावं लागत नाही. 7 चक्रांचं मेडिटेशन मी ऑडिओ स्वरूपामध्ये तुम्हाला आपल्या ग्रुपला शेअर करणार आहे या क्लास झाल्यानंतर. आणि जेव्हा समजा आता मला कसं मायग्रेनचा खूप जास्त प्रॉब्लेम होता. म्हणजे मी रेखीत यायच्या आधी भरपूर त्रास होता. मला मायग्रेनच्या औषध घ्याव्या लागत होत्या. म्हणजे असं नाही की मी डेली औषध घ्यायची, पण माझं आठवड्यातून एकदा दोनदा असं डोकं दुखायचंच. आणि मायग्रेन म्हटलं तर डोकं इथून मागून दुखतो आणि असं फाटल्यासारखं होतं. फाटल्यासारखं झालं आणि त्यानंतर ओमिटिंग, मळमळ मळमळ होतं. ज्यांनाही मायग्रेन असेल त्यांना माहिती आहे की डोकं दुखलं तर कसं वाटतं. खूप मळमळ होते म्हणजे वॉमिटिंग जोपर्यंत तुम्ही करत नाही आणि वॉमिटिंग येतच आणि औषधी घेत नाही तोपर्यंत त्याचा आराम सुद्धा होत नाही बरं. मायग्रेन ज्यांना ज्यांना असेल त्यांना. मी काय केलं, मी जेव्हा रेकी शिकली म्हणजे औषधी घेतल्या, मी ॲलोपॅथी घेतल्या. मी स्वतः एक डॉक्टर आहे. मी सांगितलं नॅचरोपॅथी डॉक्टर आहे, पण आमच्या नॅचरोपॅथीमध्ये आम्ही औषधी वापरत नाही विदाऊट मेडिसिन आणि रेकी ग्रँडमास्टर आहे. सो मी म्हणजे हस्तस्पर्शाने पण आपलं हिलिंग करते आणि विदाऊट मेडिसिन आम्ही जे शिकलेलो आहे त्याचं सगळं मी आपल्या रेग्युलर लाईफमध्ये वापर करते. ओके. मला फायदा ॲलोपॅथी घेतल्या, मी होमिओपॅथी दोन्ही औषधी घेतल्या. पण काय व्हायचं जेव्हा मी औषधी घ्यायची तेव्हा आराम व्हायचा आणि औषधी बंद केल्यात, की मग जशाच्या तसं म्हणजे जी अवस्था होती, डोकं दुखत होतं तसंच. मग मी म्हटलं की आपल्याला काहीही आजार असेल तो परमनंट गेलेला आपण कधी करावा. माझी काही खूप अशी वय थोडी आहे की मी कंटिन्यू आपली औषध खात बसणार आहे. औषधी खाऊन कंटाळा येतो, पण मी वर्षभर ॲलोपॅथी, वर्षभर म्हणजे होमिओपॅथी तर मी सव्वा वर्ष मी होमिओपॅथी औषध घेतली आणि ॲलोपॅथी मी वर्षभर थोड्या कमीच घेतली. म्हणजे 9-10 महिने घेतली ती. एका वर्षाला कमीच होतं. मग खूप कंटाळा यायचा की काय नेहमी आपण हे औषधच वापरणार आहे का? मग जेव्हापासून मी रेकी स्वतः शिकली आणि शिकवायला तर लागलीच म्हणा, पण जेव्हा मी शिकली आणि शिकल्यानंतर मी 7 चक्रांचं मेडिटेशन कंटिन्यू करायला लागली. आता तर मी कर्मा क्लिअरन्स पण करते. पण त्याआधी सुरुवातीला मी या 7 चक्रांच्या मेडिटेशनमुळे माझं मायग्रेनचा त्रास गेलं. मी या 7 चक्रांचं मेडिटेशन तर करते आणि याच सोबत ॲक्टिव्हेशन प्रोसेस जी मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. इतकं जरी केलं आणि ज्यांचे मायग्रेन असेल तो 100% जातो. आणि मला आता समजा की डोकं दुखलं तर त्यामागचं कारण असतं, तर माझी झोप जेव्हा झाली नाही म्हणजे रात्रभर समजा की आपण ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत आणि झोप झालेली नाही, तर माझं डोकं दुखतं. मग म्हणजे झोप माझ्यासाठी गरजेची आहे. मग विचार करा की 7 चक्रांचं मेडिटेशन केल्याने इतका फायदा मला झाला तर तुम्हालाही होऊ शकतो आणि 100% याचा फायदा होतो. आणि मेडिटेशनचा फायदा तर होतोच. ओके. आणि याला आपल्याला काय करायचं लम जो आहे बीज मंत्र आहे म्हणजे आपल्याला या चक्राला बॅलन्स करण्यासाठी फक्त लम याचं 3 मिनिटं उच्चारण करायचं आहे. मग तुम्हाला ते 3-3 मिनिटं काउंट करायची काही गरज नाही. मी 21 मिनिट्सचा पूर्ण 7ही चक्रांचं मेडिटेशन एकसारखं एका याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला फक्त तो लावून जसं लम असं उच्चारण तुम्हाला सुद्धा तसंच करायचं आहे. आणि मेडिटेशन करताना मी आज सांगून देते, की जेव्हा तुम्ही स्टार्टिंग कराल मेडिटेशनची, तर आपले तळ हात रब करून हे दोन्ही हात आपल्याला मांडीवर ठेवायचे असतात. ओके. अ, हे दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे आणि डोळे बंद करून जसं याचा रंग आहे लाल, तर आपण जेव्हा कंटिन्यू केलं, तर तुम्हाला ते रंग सुद्धा तुमच्या 3rd आय चक्रामध्ये दिसतात. सुरुवातीला तुम्हाला कदाचित होऊ शकतं, की मेडिटेशन कराल, तर थोडी झोप, झोप, झोप असं येतं. पण तुम्ही जर 2-3 दिवस तुम्हाला तसं वाटेल आणि मग कंटिन्यू तुम्हाला 7 दिवस केलं, की मग तुम्हाला ती सवय लागेल. ओके. नेक्स्ट आहे स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान चक्र आपल्या नाभीच्या म्हणजे पोटाच्या खालच्या भागाने असतं आणि यांचा रंग आहे नारंगी. गुणधर्म आहे सर्जनशीलता, आनंद, भावना आणि लैंगिक ऊर्जा. हे चक्र नाभीच्या थोडे खाली श्रोणीमध्ये स्थित आहे आणि याला लिंगचक्र असंही म्हणतात. हे चक्र प्रजनन अवयव आणि मूत्रथडी नियंत्रण ठेवते. युरिनचेही काही प्रॉब्लेम होत असतील ते स्वादिष्ठान चक्रामुळे होत असतात.
हे चक्र कमकुवत होताच म्हणजे लैंगिक प्रॉब्लेम आणि युरिन प्रॉब्लेम होतात. मग या चक्रांना आपल्याला बॅलन्स करण्यासाठी फक्त वम या बीज मंत्रांचा उच्चारण करायचं आहे. हे रंग आहे त्याचे म्हणजे आपल्या बीज मंत्रांचे हे रंग आहे आणि मेडिटेशन करताना काही समजा की तुम्ही आता महिना 2 महिने केला कंटिन्यू तुम्ही सात चक्रांचं मेडिटेशन करत आहात की तुम्हाला हे रंग जेव्हा तुम्ही याचं वम असं उच्चारण करता की तुम्हाला ऑटोमॅटिक ते रंग दिसायला लागतात. तिसरं आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हे नाभीच्या वर असतात. रंग आहे यांचा पिवळा आणि गुणधर्म आहे इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण. बीजमंत्र आहे रम. नाभीच्या अगदी वर शरीराच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला हे चक्र स्थित आहे. हे चक्र ज्ञानाचे प्रतीक मानलं जातं. ज्ञानाचं प्रतीक म्हणजे मणिपूर चक्राला मानलं जातं. हे चक्र शरीराच्या महत्वाच्या अवयवांना नियंत्रित करत असते. जेव्हा हा चक्र कमकुवत असेल तेव्हा पोटदुखीसारखे आजार होऊ शकतात. अपेंडिस जे पोटामध्येच असतो ना अपेंडिस, फुफ्फुसे किंवा हृदय आणि शरीराच्या चैतन्यशीलतेला अधिक नियंत्रित करण्याचे कार्य सुद्धा हा चक्र करत असतो. मणिपूर चक्र करत असतो. एखाद्या व्यक्तीच्या नकारात्मक भावना आणि विचारांना मणिपूर चक्रावर गंभीर परिणाम होत असतो. नकारात्मक भावनांचा या मणिपूर चक्रावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव होत असतो. पोटदुखीसारखे आजार होत असतील, गॅसेस प्रॉब्लेम होत असेल किंवा वारंवार पोट दुखत असेल तर समजायचं की आपला हा मणिपूर चक्र इन बॅलेन्स आहे. या चक्राला बॅलन्स करण्यासाठी फक्त आपल्याला बीजमंत्र रम याचं उच्चारण करायचं आहे. नेक्स्ट आहे अनाहत चक्र. इंग्लिशमध्ये यांना म्हणतात की हार्ट चक्र म्हणजेच हृदय चक्र. हा चक्र छातीच्या मध्यभागी असतो. रंग आहे याचा हिरवा आणि गुणधर्म आहे प्रेम, दया, नातेसंबंध. बघा हृदय चक्र जो आहे आपलं आपण असं पण ऐकलेलं आहे की एखाद्याला कुणाबद्दल काहीच दया वाटत नाही म्हणजे एखादा समजा की एखादी भिकारी आले आणि तो खरंच भिकारी आहे त्याला गरज आहे आणि तो मागत आहे आणि त्या एका समोरच्या व्यक्तीला त्याची काही दयाच येत नाही म्हणजे असं त्याला एक शब्द आहे आपण त्याला कसं म्हणतो की हा किती कठोर आहे याला कुणाचीही दया येत नाही म्हणतो की नाही कुणाचीही दया येत नाही किंवा कुणाकुणाचा स्वभाव काय असतो की अति दया दाखवण्याचं का अति म्हणजे पहा अति दया दाखवणेही चांगलं नाही आहे किंवा खूप कठोर राहणेही चांगलं नाही आहे. बरोबर आहे काय खूप कठोर वागून चांगलं आहे का नाही किंवा तुम्ही दया दाखवते अति म्हणजे गरजच नाही तर अति दया दाखवण्याची काही गरज नाही ना. आणि आजकाल भिकारी लोक आपल्याला बघायला मिळतात त्यांना गरज नाही आहे बरं पण तरी ते सुद्धा मागतात. आणि आपण काय गृहीत धरतो की एखादी खरंच गरजू आहे पण गव्हासोबत सोंड्या पिसतो सगळ्यांना माहिती आहे तर तसंच होतं. आपल्याला करायचं काय आहे खूप जास्त म्हणजे हा व्यक्ती असं का बरं आहे या मागचं कारण काय आपण फक्त काय करायचं आहे खूप जास्त दया दाखवत आहे म्हणजे त्याचा हा अनाहत चक्र जास्त प्रमाणात फुललेला आहे. आणि ज्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीची दयाच येत नाही म्हणजे कठोर जो व्यक्ती आहे व समजायचं की याचा हा अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र हृदय चक्र याचं असं फुललेलं नाही आहे म्हणजे बॅलन्स नाही. हे चक्र आपण जेव्हा लहान असतो लहानपणापासून आपली जेव्हा वाढ होते आपण मोठे होत जातो आणि हे चक्र सुद्धा जेव्हा आपण लहान असतो तेव्हा ते कडी स्वरूपामध्ये असतात. ज्या प्रकारे फुल गुलाबाचं फुल बाकीचे पण फुल आपण बघतो तर आधी बघा कडी स्वरूपामध्ये ते फुलं असतात आणि काही काळानंतर ते असे फुलत जातात म्हणजे उमलत जातात. पण प्रत्येक फुल हा सारखा उमलतो का नाही
प्रत्येक फुल हा सारखा उमलत नाही. कोणता फुल जास्त उमलेल, कोणतं नॉर्मल, कोणतं बरोबर. तर हे चक्र सुद्धा सेम तशाच प्रकारे वर्क करतात. प्रत्येक चक्र हा आपला सारखा उमलत नाही. म्हणून समजा की जास्त प्रमाणात जर उमललेला आहे, म्हणजे गरज जेवढी एवढी आहे याला उमलायची, मग तो अशा प्रकारात उमललेला आहे, जास्त प्रमाणात उमललेला आहे. म्हणजेच जास्त प्रमाणात उमललेला आहे म्हणजे तो व्यक्ती अति दयावान आहे, अति. आणि ज्या व्यक्तीच्या हा चक्र अशा कडी स्वभावामध्ये आहे, तर तो व्यक्ती दयाच येत नाही त्याला समोरच्या व्यक्तीची. आणि नॉर्मल जी जी गरज आहे, जी तेवढा तो उमललेला आहे, म्हणजे त्याचा हा चक्र बॅलन्स आहे, म्हणजे त्याला कळतं त्या व्यक्तीला की कुणाप्रती दया दाखवायला पाहिजे व कुणाप्रती दया दाखवायला नाही पाहिजे. म्हणजे जर चक्र बॅलन्स राहील तेव्हा तुमच्यामध्ये ती विचार क्षमता जी आहे ती राहत असते बरोबर. मग विचार करा की जास्त फुललेलं चांगलं आहे, कमी फुललेलं चांगलं आहे, की बॅलन्स असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता सर्वांना माहिती नाही की सगळ्यांचे हे चक्र बॅलन्स आहे की नाही. तर आपल्याला जेव्हा माहिती आहे की आपलं कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग आपल्याला फक्त 7 चक्रांचं मेडिटेशन तुम्ही कंटिन्यू महिनाभर करा. आणि मी तर म्हणते कंटिन्यू मेडिटेशन करायलाच पाहिजे. आणि इथून पुढे तुम्ही महिनाभर हा मेडिटेशन करून बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय आधी कमतरता होती, काय प्रॉब्लेम होते आणि काय सॉल्व्ह झालेले आहे, तुम्हाला या मेडिटेशन मध्ये कळेल. याचं बीजमंत्र आहे यम. नेक्स्ट आहे आपलं विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. रंग आहे निळा. गुणधर्म आहे संवाद, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता. आता थ्रोट चक्र म्हटलं की आपण बोलतो आहे, स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता. भरपूर लोकांमध्ये असं आहे की बोलायचं तर आहे, पण बोलू कसं, बोलताच येत नाही किंवा स्वतःला व्यक्तच करता येत नाही. होतं काय असं? होतं काय? स्वतःला व्यक्तच करता येत नाही. म्हणजे इथे उपस्थित जेवढे तुम्ही एक विचार करा की तुम्हाला हे बोलायचं आहे, पण इथपर्यंत गळ्यापर्यंत शब्द येतात आणि परत ते वापस चालले जातात. लक्षात ठेवायचं की विशुद्ध चक्र कुठेतरी ब्लॉक आहे, म्हणजे तो बॅलेन्स नाही आहे. आणि आपण असेही लोक बघितलेले आहे, खूप बडबड बडबड करतात, वायफळ बडबड. म्हणजेच गरज नाही आहे इतकं बोलायची, पण वायफळ बडबड काय कामाची? तुम्ही जेव्हा बोलत आहात तर तुमच्या बोलण्याचा इतरांवर म्हणजे चांगल्या प्रकारचे प्रभाव पडायला पाहिजे ना, तर फालतूचं वायफळ बडबड करेल. आपण काय म्हणू, आला हा बडबड करणारा. म्हणजे आपल्यालाही त्या व्यक्तीची जे म्हणतो ना आपल्याला त्या इमेज काही नाही वाटत. त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीच नाही. हा आला बडबड याची काही इज्जतच नाही असं टाईपचं राहते ना. कधी कधी भरपूर लोक अशा प्रकारे बोलतात. तर अति बोलणंही गरजेचं नाही आहे. आणि कधी कधी खूप लोक असतात की बोलतच नाही, म्हणजे चुपचाप. खूप जास्त आपण 2-4 शब्द बोललोच की त्या समोरच्या व्यक्तीचा एक शब्दही लाखामोलाचा असतो. मग खूप बोलणाराही गरजेचं चांगला आहे का? खूप जास्त बडबड करतो आहे तो चांगला आहे का? ते तर कुठेतरी प्रॉब्लेमच क्रिएट करतो ना वायफळ बडबड करून. आणि दुसरा व्यक्ती जो आहे की काही बोलतच नाही. 4 शब्द तुम्ही बोला तेव्हा त्या तोंडातून एक शब्द निघेल, नाही तर नाही निघेल. मग किती चिड येते अशा लोकांची. तेही गरजेचं नाही आहे. म्हणजेच कुठेतरी हे चक्र आणि तुमचं हे बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे की नाही. आता समजा की मी म्हणजे माझं काम काय आहे, शिकवायचं आहे. पण मी इथे आता फक्त मीटिंग ऑन करून ठेवलेली आहे आणि मी तुमच्याकडे फक्त बघत आहे, मी काही बोलतच नाही आहे. काही अर्थ आहे का त्याचं?
मी तुम्हाला काही नॉलेजच देत नाही आहे. काही अर्थ आहे का त्या गोष्टीचं? नाही. आणि मी याच्या विरुद्ध दुसरंच नॉलेज दिलं. विनाकामाचे जे तुम्हाला काही गरजेचेच आहे नाही. याचाही काही अर्थ आहे का? काही गरज आहे का? अरे गरज म्हणजे आपण कुठे काय बोलायला पाहिजे व काय बोलल्याने दुसऱ्यांवर काय इम्प्रेशन पडेल किंवा त्याचा काय फायदा होईल समोरच्या, हा विचार करूनच बोलायला पाहिजे आपल्याला. बरोबर. मग ही क्षमता तुम्हाला या बीज मंत्रांचं उच्चारण कराल की तुम्हाला स्वतःलाच कळेल की आपलं काय चुकतं, आपण वायफळ बडबड करतो, की आपण अतिप्रमाणात चूक राहतो. आपल्याला करायचं आहे काय? फक्त बीज मंत्रांचं उच्चारण करायचं आहे आणि स्वतःला व्यक्त होतं आलं पाहिजे. कारण आजच्या काळामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे तृट चक्रांचाच. काय घरामध्ये टीव्ही आहे, हातामध्ये मोबाईल आहे, बाजूला एखादी आपल्या घरची व्यक्ती आहे, पण आपण बाजूच्या व्यक्ती म्हणजे आपल्या घराच्याच व्यक्तीशी बोलणार नाही. पण हा फोन स्क्रोल करत जा आणि तिथेच. म्हणजेच काय झालेलं आहे, कम्युनिकेशन जे आहे, जे आधी करायचे लोकं, म्हणजे डिप्रेशन, एन्झायटी सारखे जे प्रॉब्लेम आहे, कशामुळे होऊन राहिले तुम्हाला शब्द व्यक्त करता येत नाही, इतरांसमोर आपले शब्द मांडता येत नाही, बोलता येत नाही आहेत म्हणून. आणि कुठेतरी त्या डोक्यामध्ये वारंवार तेच ते शब्द फिरतात, ते तुम्हाला म्हणून आपल्याला जे आपण ऐकतो ना, एन्झायटी आधी ऐकले होते का कोणी नाव? डिप्रेशनमध्ये कोणी गेलं ऐकलेलं होतं का? नाही. पण आता त्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. या मागचं कारण म्हणजेच संवाद कौशल्य कुठेतरी थांबलेलं आहे. आपल्याला इतरांसमोर व्यक्त होता आलं पाहिजे. असं नाही म्हणत की मी सर्वांसमोर तुम्ही व्यक्त व्हा. पण ज्या गोष्टी सांगायला पाहिजे, शेअर करायला पाहिजे आणि करून बघा. जी एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये दडलेली आहे आणि जी त्रास देत आहे, तुम्ही सांगून तर बघा. एखादी मैत्रीण असेल, तुमचे घरातले कोणी असेल त्यांना आणि मग बघा की आपल्या हृदयचक्रामध्ये किती हलकं वाटतं तर. चला, 6वं चक्र आहे आज्ञाचक्र. हे 5 चक्र आणि हे 6 आणि 7 जे 2 चक्र आहे, यांना आपण थर्ड आय चक्र म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मधामध्ये असलेलं चक्र म्हणजेच थर्ड आय चक्र. यांचा रंग आहे जांभळा, गुणधर्म आहे अंतर्ज्ञान, ज्ञान आणि एकाग्रता. हे चक्र जर कमकुवत असेल तर नाकाच्या रिलेटेड जेही आहे, नाकाच्या रिलेटेड जेही ऑर्गन आहे त्यांना याबद्दल म्हणजे यासंबंधी आजार होऊ शकतात. जसं वारंवार सर्दी होणं, कफ जे आहे ते कंटिन्यू होत आहे समजा की आणि एलर्जी सारखं प्रमाण या आज्ञाचक्राच्या कमकुवत म्हणजेच इनबॅलन्समुळे हे होऊ शकतात. याचं बीज मंत्र आहे ओम. कोणी कोणी याला ओम असं उच्चारण पण देतात आणि कोणी कोणी ओम असं म्हणजे ओम किंवा ओम असे 2 उच्चारण उच्चारण तुम्ही देऊ शकता मेडिटेशनच्या वेळेवर. म्हणजे मेडिटेशन करायचं आहे तर ओमचं करा किंवा ओमचं करा. दोन्ही चालतं. 7वं आहे सहस्रार चक्र म्हणजेच क्राउन चक्र. हा असतो डोक्यावर म्हणजे हा इथे. टाळू माहितीये सर्वांना? येस. सो टाळूची जागा म्हणजेच क्राउन चक्र. कधी-कधी तुम्ही ऐकलेलं आहे का? एखादी व्यक्ती मृत्यू पावलेला आहे आणि तो झोपताना डोळेच उघडे आहे. झोपताना जेव्हा मृत्यू पावलेला आहे, पण डोळे उघडे आहेत. असे मोठे-मोठे डोळे दिसत आहे. अरे, हा वर गेलाय पण हे डोळे असे मोठे-मोठे. किंवा एखादी व्यक्ती असं पण बघितलं असेल तुम्ही, मृत्यू पावलेला आहे पण त्याचं तोंड असं आहे. किंवा एखादी व्यक्ती असं पण बघितलेलं असेल, की तो मृत्यू पावलेला आहे, पण तुम्हाला वाटेल की तो झोपलेलाच आहे. म्हणजे तो झोपलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला दिसेल. आपण 3 प्रकारचे लोकं बघितलेलेच आहे. डोळे उघडे आहेत, तोंड उघडं आहे किंवा झोपल्यासारखं दिसत आहे. मग असं का होतं? आतापर्यंत तुम्हाला माहिती नसेल, पण या मागचं कारण तुम्ही कधी विचार केला की केला आहे का, की असं का बरं हा व्यक्ती असा दिसतोय किंवा ही व्यक्ती का बरं अशी दिसत आहे? तर प्राण हे आपल्याला इथूनच मिळत असतात आणि प्राण इथूनच जात असतात. ओके. सो ज्या व्यक्तीची
म्हणजेच आध्यात्मिकता आणि परमात्म्याशी एकरूपता. प्राण आपल्याला इथून मिळतं आणि इथून जातं. तर जेव्हा ज्या व्यक्तीची वेळ जायची आलेली आहे आणि तो त्या स्थितीला घाबरलेला आहे, मग त्या व्यक्तीचे जे प्राण डोळ्याद्वारे गेले, म्हणजेच त्याचे डोळे मोठे मोठे तुम्हाला असे मोठे दिसेल. काय समजायचं की त्याचा जीव हा डोळ्याद्वारे गेलेला आहे. किंवा तोंड तुम्हाला म्हणजे असं या स्वरूपात दिसेल, तर समजायचं की याचे प्राण तोंडाद्वारे गेलेले आहेत. आणि जे लोक आध्यात्मिक आहे म्हणजे पूजा अर्चना, पूजापाठ करतात, मेडिटेशन करतात, असे जास्तीत जास्त प्रमाणात असे लोक तुम्हाला देवाघरी गेलेले आहे, पण ते झोपलेल्या स्वरूपातच दिसतील. म्हणजे त्यांना प्राण जिथून मिळालेले होते तिथूनच त्यांचे प्राण गेलेले आहे. आणि याचं बीज मंत्र आहे उम. चला, नेक्स्ट आहे, मी सांगितलेलं होतं तुम्हाला झेबू सिम्बॉल्स. झेबू सिम्बॉल्स आपण रेखीच्या फर्स्ट लेवलला कुठलाही सिम्बॉल रेखीचा देत नाही. रेखीचे सगळे सिम्बॉल हे सेकंड आणि थर्ड लेवलचे असतात. ओके, सेकंड आणि थर्ड लेवलला आपण सिम्बॉल शिकत असतो. फर्स्ट लेवलला रेखीचा कुठलाही सिम्बॉल देत नाही, कारण पहिला लेवल हा तुमच्या स्वयंशुद्धीकरणासाठी असतं. शक्तिपातानंतर तुमची फक्त तुम्ही 10% ऊर्जा रेखीची वापरू शकता. सेकंड लेवलला शक्तिपात होतं तेव्हा तुमची ऊर्जा 40% जेव्हा राहत असते म्हणजे 40%. आणि थर्ड लेवल जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमची एनर्जी रेखीची 100%नी वाहत असते. आणि या 100%च्या एनर्जीसाठी तुम्हाला 100% परिपूर्ण असलेला सिम्बॉल सुद्धा दिला जातो. ओके, सो आपण आता जे सिम्बॉल शिकणार आहोत ते म्हणजेच झिबूचे सिम्बॉल. त्याला झिबू ऐकलेलं असेल, झिबू सिम्बॉल असं म्हणतात. तर झिबू सिम्बॉल आपण बघूया की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कामी येऊ शकतील. ओके, सर्वांनी पेन वही घेऊन बसायचं आहे. झिबू सिम्बॉल ड्रॉ कसे करतात मी ते दाखवते तुम्हाला, आणि कुठला सिम्बॉल तुम्हाला कशासाठी वापरायचा आहे याचे सुद्धा आपण आज माहिती घेणार आहोत. ओके, एकच मिनिट. पेन वही घेऊन बसलाय का? चला आपण बघूया झिबू सिम्बॉल्स.
स्क्रीन दिसत आहे? प्रीती मॅम थम्सअप करा, कारण तुम्ही मला स्क्रीनवर दिसत आहे. ओके, थँक्यू. झिबू चा पहिला सिम्बॉल आहे 88, म्हणजे झिबूचे 88 सिम्बॉल्स आहेत. झिबू सिम्बॉल जो कोर्स आहे, मी आधी सेपरेट कोर्स घ्यायची झिबूचं, पण यात मी ते इन्क्लूड केलेले आहे काही काही सिम्बॉल, कारण सगळ्यांना सेकंड थर्ड लेवलला येणं पॉसिबल नसतं. मी म्हटलं की ज्यांनाही पॉसिबल आहे त्यांना ते 88 मिळतातच, पण ज्यांना पॉसिबल नसतं सेकंड थर्ड लेवलला येणं, त्यांच्या आयुष्यामध्ये ऍटलिस्ट ते एवढे सिम्बॉल तरी वापर करू शकतात. ओके. पहिला सिम्बॉल आहे झिगूचा रिलीज, म्हणजे सोडून देणं. तर काय सोडून देणं? पहिलं, मी माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक भावना, विचार आणि अडथळे सोडून देत आहे. कशासाठी आहे हा सिम्बॉल? आपल्या आयुष्यामध्ये जेही नकारात्मक भावना असतील, नकारात्मक विचार असतील आणि काहीही अडथळे जे असतील, ते आपल्याला सोडून द्यायचं आहे. जुना भर सोडण्यासाठी, दुःख, राग, अपराधीपणा अशा अडकलेल्या भावना रिलीज करण्यासाठी. समजा एखाद्याच्या डोक्यावर जुना भर, म्हणजेच जुन्या आठवणी ज्या असतात, त्या जुन्या आठवणीमध्ये तुम्ही अडकलेले आहे. होऊ शकतं की त्या जुन्या आठवणी विसरताच येत नाही. होतं कधी कधी असं की कितीही काही केलं तरी तो जुन्या गोष्टी म्हणजे प्रयत्न करताय पण नाही विसरू शकत. आणि कुठेतरी ते तुम्हाला तुमच्या हेल्थवर इश्यू होतो आहे त्या प्रॉब्लेममुळे. आणि ते दुःखाला तुम्हाला रिलीज करायचं आहे. समजा की तो होत नाहीये, यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. आपण या सिम्बॉलला लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचं असतं. आणि म्हणायचं असतं की जसं समजा लेफ्ट बॉडी पार्ट डाव्या बाजूने आपण कुठल्याही शरीराच्या डाव्या बाजूला कुठल्याही पार्टवर तो सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकतो. हातावर, इथे 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 कुठे पण छोटं सिम्बॉल तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. पायावर, हातावर किंवा कमरेच्या बाजूने, पण डाव्या बाजूने ड्रॉ करायचं आहे. आणि यासाठी स्पेसिफिक तुम्हाला तो रंग, या सिम्बॉलला फक्त निळ्या रंगानेच तुम्हाला हा ड्रॉ करायचा असतो. आणि ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं, फक्त ड्रॉ करून ठेवलं आणि झालं असं नाही. ड्रॉ केल्यानंतर म्हणजे तुम्ही समजा की हा सिम्बॉल इथे ड्रॉ केला छोटा, आणि ड्रॉ कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. आपण हा सिम्बॉल समजा इथे ड्रॉ केला आणि म्हणायचं की रिलीज, आणि त्यासोबत असे म्हणायचे आहे की मी माझ्या जीवनातील प्रत्येक दुःख आणि वाईट विचारांना सोडून देत आहे. ज्यांना जमत नाही सोडून द्यायला, त्यांनी हा सिम्बॉल ड्रॉ करून केल्यानंतर उजवा हात असं ठेवून व्हिज्युअलाइज करायचे आहे की मी जुन्या आठवणी सोडून देत आहे. जुन्या आठवणी मी सोडून देत आहे. जुनं दुःख मी सोडून देत आहे. आणि नंतर माझ्या आयुष्यातल्या सगळ्या नकारात्मक भावना दूर गेलेल्या आहे, निघालेल्या आहे. असं बोलून व्हिज्युअलाइज सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ओके. बॉडी पेन, कुणाला भरपूर दुखणं असेल शरीरावर, हात दुखताय, पाय दुखत आहे, सगळं पूर्ण अंगच दुखत आहे, म्हणजे बॉडी पेन रिलीज करण्यासाठी सुद्धा आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. आणि फक्त तुम्हाला सिम्बॉल वापर करून म्हणजे फक्त ड्रॉ केला आणि त्याचा फायदा झाला असं नाही. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि अफर्मेशन सुद्धा आपल्याला द्यायचे असतात. ओके. सो आपल्याला हा ड्रॉ करताना मी ज्या पद्धतीने सांगणार आहे तसंच तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ओके. 1 मिनिट. हे बघा, इकडून असं जायचं आहे, इकडून असं आणि असं. झिबू सिम्बॉल ड्रॉ करताना त्यांचे काही नियम असतात. आपल्याला तशा प्रकारे ड्रॉ करायचे. उलट पुलट ड्रॉ, आता इकडून असं इकडून असं करायचं नाही. उलट पुलट ड्रॉ करायचं नाही. ज्या प्रकारे तुम्हाला आता सांगितलेले आहे तसंच ड्रॉ करायचं आहे. ओके. आणखी एकदा मी दाखवत आहे. असं जाऊन असं आणि असं. ओके. अशा प्रकारे तुम्हाला ड्रॉ करायचे असतात. नेक्स्ट आहे उत्तम आरोग्य. उत्तम आरोग्य सर्वांनाच हवं असतं, बरोबर. उत्तम आरोग्यासाठी आपण या सिम्बॉलला रंग ग्रीन, हिरव्या रंगाचा पेनचाच तुम्हाला वापर करायचा आहे. शारीरिक उपचारासाठी, वेदना, थकवा, कमजोरी किंवा आजारपणापासून बरे होण्यासाठी
आपल्याला या सिम्बॉलचा वापर करायचा आहे. इमोशनल फिजिकल बॅलन्स, तणाव, चिंता आणि अतिविचार कमी करण्यासाठी, कोणाला ओव्हर थिंकिंग पण होत असेल तर ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी सुद्धा आपण उत्तम आरोग्याचा या सिम्बॉलचा वापर करू शकतो. इम्युनिटी वाढवण्यासाठी, शरीराची नैसर्गिक उपचार शक्ती ऍक्टिव्हेट करण्यासाठी. हा सिम्बॉल ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे, स्वतःला अफर्मेशन द्यायचे की मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. मी मी शरीराने मनाने संपूर्ण बॅलन्स आहे, संपूर्ण ऊर्जा मला पॉझिटिव्ह प्राप्त झालेली आहे, असं तुम्हाला अफर्मेशन सुद्धा द्यायचं आहे. आणि या सिम्बॉलला ड्रॉ करताना आपल्याला बघा इकडून असं असं ड्रॉ करायचं. दिसलं? परत एकदा दाखवते मी ड्रॉ करून. वेट. या बाजून जायचं आहे असं हिरव्या रंगाचं करायचं हा इकडून आणि मग आपल्याला असं. जर समजलं नसेल तर परत तुम्ही मला एकदा विचारू शकता. ओके, हँड राईज करून. कारण सध्या मी स्क्रीन शेअर केल्यामुळे मला सगळे दिसत नाही आहे. बाजूला हँड राईज. प्रीती मॅम. ओके ओके, अनम्यूट करा. अनम्यूट करा. बोला मॅम. एकदा दाखवा परत. परत एकदा ड्रॉ करून दाखवू. हो, बघा या बाजूने जायचं आहे आपल्याला असं, इकडून असं 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 आणि मग इथूनच आपल्याला असं यायचं. ओके, थँक्यू. चल, नेक्स्ट आहे अनकंडिशनल लव्ह, बिनशर्त प्रेम. याला तुम्ही 3 रंगाचे पेनने ड्रॉ करून ठेवू शकता, गुलाबी, हिरवा आणि जांभळा. नातेसंबंध सुधारण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. नातेसंबंधांमध्ये फक्त नवरा बायकोलाच नातं हा चांगला राहायला पाहिजे का? नाही, घरात प्रत्येक व्यक्तीशी आपलं नातं चांगलं राहायला पाहिजे. बरोबर. समजा की एखाद्या सासू सुनेचं नातं छान नसेल, कधी कधी अनबन किंवा राहतात भरपूर लोक असे राहतात की त्यांच्याकडे असं सासू सुनेचं खूप जास्त प्रॉब्लेम असतात. मी ऐकलेलं आहे भरपूर लोकांचं. तर आपल्याला करायचं काय आहे, या सिम्बॉलला ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ करायची मी पद्धत सांगणार आहे, त्याला तसं ड्रॉ करायचं. ओके, ड्रॉ करून ठेवल्यानंतर त्याला आपल्याला अफर्मेशन द्यायची आहे की माझ्या सासूशी नातं खूप छान प्रेमाचा आहे. म्हणजे आम्ही दोघे एकमेकाशी खूप छान प्रेमाने राहतो, खूप छान एकमेकाशी वागतो, अशा प्रकारे तुम्हाला किंवा तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत तसं तुम्ही अफर्मेशन वापरू शकता. ओके. पती 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 पत्नी कुटुंबातील मतभेद कमी करण्यासाठी, मिसअंडरस्टँडिंग मॅक्झिमम वेळा होत असतं, तर यासाठी सुद्धा आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. त्याचबद्दल सर्व नकारात्मक भावना असतील तेव्हा सुद्धा आपण या अनकंडिशनल लव्ह या सिम्बॉलचा वापर करू शकतो. आणि कधी कधी बघा स्वतःला आपण अशीही लोक ऐकलेली आहे की स्वतःबद्दलच स्वतःला प्रेम राहत नाही. मग विचार करा की तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट करत नाही, मग काय इतर तुमची रिस्पेक्ट करतील? म्हणून आपण स्वतःशी सुद्धा तितकंच प्रेम करायला पाहिजे. कधी कधी लोक आपल्याला कसं ऐकायला मिळतात, लोक राहतात ना असे की माझ्या नशिबीच असं, माझ्या नशीब मला नाही, मला खूप सगळं चांगलं आहे म्हणजे बाकीच्या लोकांचं सांगत आहे मी, की त्यांना असं राहतं की असंच होतं तसंच होतं, मी अशीच आहे मी तशीच आहे, अशा प्रकारचे बघा अफर्मेशन आपण ऐकतो. भरपूर लोक स्वतःबद्दल निगेटिव्ह थॉट्स बोलतात. स्वतःबद्दलच त्यांना प्रेम नाही, स्वतःबद्दल बोलणं असं गरजेचं आहे काय नाही. तर असे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतःबद्दलच इतके निगेटिव्ह थॉट्स वापरत आहे स्वतःच, मग तुम्हाला कुठेतरी स्वतःमध्ये स्वतःसाठी प्रेम निर्माण करायचं आहे.
यासाठी सुद्धा तुम्हाला हा सिम्बॉल खूप फायदेमंद आहे. याला ड्रॉ करताना आपण गुलाबी रंग, हिरवा आणि जांभळा या 3 रंगाची पेन आपण वापरू शकतो. याला ड्रॉ करताना या बाजूने जायचं आहे असं असं यायचं आहे. इकडून 1 and 2, 3, 4, 5 असं ड्रॉ करायचं आहे. आणि ड्रॉ केल्यानंतर मग आता मी इतके सगळे तुम्हाला लिहून दिलेले आहे. यातलं तुम्हाला तुमच्यासाठी कुठली अफर्मेशन व कशासाठी वापरू शकता इथे लिहिलेलं आहे. आणि ड्रॉ केल्यानंतर आपल्याला अफर्मेशन आणि व्हिज्युअलाइज तसं करायचं आहे की तुम्हाला ती गोष्ट मिळालेली आहे व तुम्ही स्वतःबद्दल स्वतःच खूप छान स्वतःवर खूप प्रेम करता किंवा दुसऱ्यांसाठी आणि पती पत्नीच्या नात्यांमध्ये अनबन राहत असेल तर ड्रॉ करून म्हणायचं आहे की मी माझ्या पतीशी खूप छान प्रेमाने राहते आणि आमचं नातं खूप छान प्रेमाचं आहे. असं पण तुम्हाला अफर्मेशन त्याचसोबत व्हिज्युअलायझेशन ही तितकंच महत्वाचं आहे. ओके. नेक्स्ट नेक्स्ट आहे केंद्रितपणा, एकाग्रता वाढवण्यासाठी अभ्यास करताना जर मन विचलित होत असेल, आता मुलांचे बघा पेपर सुरू आहे आणि अभ्यास करताना जर मुलांचं मन विचलित होत असेल, छोट्या मुलांना भरपूर सवय असते. त्यांना तुम्ही अभ्यासाला बसवा. की भूक लागली, शी लागली, सू लागली त्यांची सुरू होऊन जातं. होतं की नाही? अभ्यासामध्ये मन लागत नाही. मग आपल्याला त्यांना 1 तास अभ्यासाला बसवायचं आहे. म्हणजे 1 तास त्यांचं मन विचलित नको व्हायला. इकडे तिकडच्या सगळ्या गोष्टीकडे विचलित न होता फक्त आणि फक्त त्यांचं अभ्यासामध्येच मन लागायला पाहिजे. तर आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. याच सोबत तुमचंही कधी-कधी मन विशेष स्थिर मन राहत नसेल, निर्णय घेता येत नसेल म्हणजे अति विचाराने खूप जास्त प्रमाणात विचार आले, की निर्णय घेताच येत नाही. काय विचार करायचं, काय हँड राईज सुनंदा मॅम. ओके. अनम्यूट करा. अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल बोला. नाही मला विचारायचं होतं की हे सिम्बॉल ड्रॉ कुठे करायचे? म्हणजे लेफ्ट हवेत बॉडी करायचे? पार्टवर डाव्या बाजूने कुठेही ड्रॉ करू शकता तुम्ही. अच्छा, हं. थँक्यू. हं. आणि हा जो सिम्बॉल आहे तर आपण मुलांना जर देतो आहे, समजा की तुमची मुलं अभ्यास करताना त्यांचं लक्ष इकडे-तिकडे होत आहे, विचलित होत आहे. तर आपण त्यांच्या बुक्सवर ड्रॉ करून ठेवू शकतो. मुलं जे अभ्यास करतात त्यांचे बुक्स राहतात, तर बुक्सला आपण एका बाजूने ऑरेंज कलरच्या पेन किंवा आपलं स्केच पेन असतं बघा, त्या स्केच पेननी आपण हा सिम्बॉल तिथे ड्रॉ करायचं. आणि म्हणायचं आहे की माझा मुलगा किंवा मुलगी जी आहे, ती खूप छान अभ्यास करते आहे. तिच्या अभ्यासामध्ये खूप छान मन लागते आहे आणि ती प्रामाणिकपणाने आपला अभ्यास पूर्ण करत आहे. असं तुम्हाला सिम्बॉल वापरल्यानंतर, सिम्बॉल ड्रॉ करून ठेवल्यानंतर व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि अफर्मेशन सुद्धा तुम्हाला द्यायचे आहे. मग आता हा सिम्बॉल तुम्हाला वारंवार त्यांच्या बुक्सवर ड्रॉ करायची काही गरज नाही. एकदा तुम्ही ड्रॉ करून ठेवा. आणि अफर्मेशन तुम्ही तिथे आठवड्यातून एकदा देऊ शकता. डेली होत असेल, डेली द्या किंवा आठवड्यातून एकदा, दोनदा होत असेल तर तुम्ही तिथे करू शकता असं. ओके. माइंड स्टॅबिलिटी, भावनिक उतार-चढाव, चिडचिड किंवा ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी सुद्धा आपण या सिम्बॉलचा वापर कमी करू शकतो. ओव्हर थिंकिंग होतं ना, ओव्हर थिंकिंग कधी-कधी कुणाला त्यासाठी तुम्ही वापरू शकता. या सिम्बॉलला ड्रॉ करताना या बाजूने आपल्याला असं यायचं आहे 1, 2 and 3. परत एक दाखवते. या बाजूने जायचं आहे आपल्याला असं 1, 2. ओके. इथे हा गोल सिम्बॉल ड्रॉ केल्यानंतर अफर्मेशन विथ व्हिज्युअलायझेशन आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट आहे ग्रहण क्षमता.
नवीन संधीसाठी तयार होण्यासाठी, जीवनात येणाऱ्या बदलांना स्वीकारण्यासाठी, सगळ्यात महत्वाचं, स्वीकारताच येत नाही नवीन संधी. जुने लोक बघा, त्यांचं काय आहे, एक फॉर एक्झाम्पल देत आहे हा, की मी या घरी लग्न करून आली, मी इथेच मरेल, असं म्हणतात. म्हणजे जुनं काही सोडण्याची त्यांची शक्तीच नसते, शक्तीच नसते, की नाही मला जुनं काही सोडायचंच नाहीये, जे आहे ते आहे. अरे पण जोपर्यंत तुम्ही जुनं काही सोडणार नाही, तोपर्यंत नवीन वस्तू कशी आहे तुम्हाला माहिती पडेल काय? एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते, की समजा तुमचा घरचा फ्रीज खराब झाला, वॉशिंग मशीन खराब झाली, तुम्हाला मिळालेली होती लग्नाच्या वेळेवर, इतके वर्ष 20-25 वर्ष चालली, आणि परत तुम्हाला अजून, तुम्ही म्हणजे जिवंत राहीपर्यंत तुम्हाला परत तीच फ्रीज पाहिजे, मला दुरुस्त करून पाहिजे, पण मला तीच वस्तू पाहिजे आहे. मानसिकता कशी असते, नाही मला तीच वस्तू पाहिजे आहे. पण विचार करा की तुम्ही वापरली ना 20-25 वर्ष ती वस्तू, मग आता ती सोडून द्या, नवीन घ्या. मगच तुम्हाला कळेल की नवीन फीचर्स काय आलेले आहे, नवीन फ्रीज मध्ये काय काय वेगळे वेगळे चेंजेस आहे, काय नवीन, तेव्हाच कळेल की नाही. वापरलाच नाही तुम्हाला कळेल काय? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, सांगण्याचा मुद्दा मला काय सांगायची, की नवीन संधीसाठी तुम्हाला जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या आहे. आणि जोपर्यंत तुम्ही जुन्या गोष्टी सोडणार नाही, तोपर्यंत नवीनच तुम्हाला माहिती पडणार नाही. ओके. नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, कठीण विषय असेल किंवा नवीन संकल्प सहज समजण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. कठीण विषय म्हटलं तर मुलांना, स्पेशली मुलं जेव्हा अभ्यास करतात त्यांना, त्यांच्यासाठी कठीण विषय म्हणजे काय, तर मॅथ्स हा कठीण असतो. बरोबर. मग तो सहज समजण्यासाठी, तो विषय त्यांना सहज समजावा, तिथले प्रॉब्लेम्स जे आहे तिथलं त्यांना सोल्युशन करता यायला पाहिजे, आणि तो इझी जावं यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. त्याचबरोबर पॉझिटिव्ह ऊर्जा स्वीकारण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग आणि गायडन्ससाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. याला ड्रॉ करताना आपल्याला मराठीचे 4 विषय आहे, अशा प्रकारचे, असं खूप इझी आहे. याला अशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे, लाल रंगाने. ड्रॉ केल्यानंतर तुम्ही कशासाठी करत आहेत, अफर्मेशन विथ व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. नेक्स्ट आहे ब्युटी, सौंदर्य. रंग आहे याचं ब्लॅक, काळा. त्वचेचा तेज वाढवण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. त्याचबरोबर त्वचेवरील डाग धब्बे कमी करण्यासाठी, चेहऱ्यावर जर डाग धब्बे असतील तर ते कमी करण्यासाठी या सिम्बॉलचा तुम्ही वापर करू शकता. सोबतच ज्यांचंही ब्युटी प्रोडक्ट, म्हणजे एखाद्याचं पार्लर असेल, म्हणजे जेंट्सचं असेल किंवा फिमेलचं असेल किंवा मेलचं, दोघांचं चालेल, काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर तुमच्या कॉस्मेटिक्स तुम्ही प्रोडक्ट सेल करत आहात, तुमचं शॉप आहे कॉस्मेटिक्सचं, तर आपल्याला करायचं काय, तिथे तुम्ही पार्लरमध्ये सुद्धा हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकता. आणि ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय, म्हणजे पार्लरमध्ये लोक सुंदर बनण्यासाठी जातात, बरोबर आहे. मग पार्लरमध्ये तुमच्याकडे जी क्लायंट आलेली आहे, तुमच्याकडून त्यांनी मेकअप तुमच्याकडून त्यांनी मेकअप केलेला आहे, आणि तो मेकअप त्यांना आवडायला पाहिजे, आणि खरोखरच आवडायला पाहिजे व छान झालं पाहिजे. यासाठी या सिम्बॉलचा तुम्ही वापर करून ड्रॉ करून ठेवू शकता तुमच्या पार्लरमध्ये. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे, की माझ्याकडे येणारा प्रत्येक क्लायंट हा इथून सुंदर बनून जातो आहे, असं आपल्याला व्हिज्युअलाइज सुद्धा करायचे आहे, अफर्मेशन विथ अफर्मेशन. ओके. आणि आता जो रंग आहे तो रंग आहे. नाहीतर असं म्हणाल की एखादी व्यक्ती खूप ब्लॅक आहे, तिने हा सिम्बॉल वापरला तर ती गोरी होईल का? असं होणार नाही. ठीक आहे. असं जर तुमचा विचार असेल तर हा वर्क करणार नाही. म्हणजे एखादी खूप काळी आहे, तिने सिम्बॉल वापरला तर खूप गोरी, असं नाही. त्वचेचे तेज वाढवण्यासाठी, एखादी व्यक्ती खूप सुंदर आहे पण तिचं मनच काळं आहे, मग तिच्या बाहेर सुंदरतेचा काय अर्थ आहे सांगा तुम्हीच? आहे का? अरे आतूनही ती सुंदरता तुमची बाहेर दिसायला पाहिजे. आतूनही तुम्ही तितकेच सुंदर असायला पाहिजे. फक्त दिसणं महत्वाचं नसतं, तर तुम्ही आतून किती चांगले आहात, ते सर्वात जास्त महत्वाचं असतं. चेहऱ्यावर तेज येतं आणि आतली शांती बाहेर दिसते. जर तुम्ही आतून सुंदर असाल
तर तुमच्या चेहऱ्यावरही तो तेज आणि ते सुंदरता दिसून येतं. याला सिम्बॉल ड्रॉ करताना असं आणि इथून हे कैची सारखं ड्रॉ करताना आपल्याला ब्लॅक एखाद्या चेहऱ्यावर डार्क पिंपल्स असेल तर ड्रॉ करून डार्क आणि पिंपल्स जाऊ शकतात, ते परमनंट नसतातच ना. असतात का डार्क आणि पिंपल्स परमनंट, ते जातातच. मग त्याला तुम्ही ड्रॉ करून व्हिज्युअलाइज केले की माझा चेहरा खूप सुंदर झालेला आहे. मी म्हणजे जे तुम्हाला पाहिजे असं तुम्ही त्याला इन्फॉर्मेशन द्यायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं की मी तशी झालेली आहे असं म्हणून. आणि ब्युटी प्रोडक्टसाठी तुम्हाला तसं त्या प्रोडक्टवर सुद्धा करू शकता. किंवा एखादी क्लायंट आलेला आहे तुमच्याकडे पार्लरमध्ये, तर क्लायंट तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट वापरले त्या प्रोडक्टवर सुद्धा तुम्ही ते ड्रॉ करून घेऊ शकता. आणि हा प्रोडक्ट माझ्या या क्लायंटसाठी खूप फायदेमंद आहे आणि याच्याने हिचा फायदाच होतो आहे व याच्याने ही खूप सुंदर दिसत आहे वगैरे, असं तुम्हाला जे पाहिजे असतं ते तुम्ही बोलू शकता. ओके. तुम्ही झिबूचे कॉइन बघितलेले आहे का? अशा प्रकारे झिबू कॉइन सुद्धा असतात. मार्केटमध्ये झिबू कॉइन सुद्धा मिळतात. तर प्रॉस्पेरिटीचं जे असतं पायराइड, जो क्रिस्टल आहे पायराइड हा प्रॉस्पेरिटीसाठी असतो. तर अशी प्रॉस्पेरिटीची कॉइन तुम्ही परचेस करून तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता आणि खूप फायदा बरं याचा. पायराइडची प्रॉस्पेरिटी कॉइन घेऊन तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर हेल्थ, अशा प्रकारे हेल्थच्या जे सिम्बॉल जिबूच्या कॉइन असतात त्या कॉइनवर काही नंबर म्हणजे एंजल नंबर असतात, त्याचबरोबर त्या सिम्बॉलचा वापर केलेला असतो. आणि कशासाठी तुम्ही घेत आहात ते सगळ्यात महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपले हे जिबू, कोण आहे स्क्रीनवर हे करत आहे? प्रभावी, काय नाव होतं? काय होतं? कुठे गेली मॅम? स्क्रीनवर काय शेअर करताय तुम्ही? आता गेलं, कोणी शेअर केलं? प्रभावती जगताप. ओके, शेअर करायचं नाही. चला मी स्टॉप केला आता स्क्रीन. समजलं? अशा प्रकारे झिबूचे सिम्बॉल 88 सिम्बॉल आहे, पण सगळेच मी तुम्हाला शिकवू शकत नाही प्लीज, किंवा आता सांगू शकत नाही. जेवढे शिकवलेले आहे त्यातले तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरू शकता. आणि याचं फुल ट्रस्ट, असं नाही की तुम्ही हे वापरले, तुम्हाला तितकाच विश्वासही पाहिजे. आपण जे काम करतो आहे ते आपण एनर्जी फील्डवर रेकी म्हणजे कशावर वर्क करताय? एनर्जी. ओके, हा क्लास कशाचे आहे? एनर्जीचा. सो या एनर्जी क्लासमध्ये तुमचा विश्वासही तितकंच गरजेचं आहे. जर विश्वास नसेल तर वर्क करत नाही, म्हणून तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. यस, असंच होतं आणि मला जे पाहिजे आहे तेच घडणार आहे, असं सुद्धा तुम्हाला तिथे व्हिज्युअलाइज करायचे आहे आणि बोलायचे आहे आणि ते सिम्बॉल्स वापरायचे आहे. ओके. आणि हा, शक्तिपाताचं मला सांगायचं आहे. शक्तिपात, जर समजा तुम्ही वर्षभर शाळेत गेले आणि एक्झामच दिली नाही तर तुमचा रिझल्ट पास फेल काय होईल? हा, तर तसंच एक सांगायचं म्हणून शक्तिपात जो आहे, तुम्ही हे क्लास करता पण तुम्हाला जेव्हापर्यंत तुम्ही शक्तिपात घेत नाही तोपर्यंत तुम्हाला या एनर्जीज, जसं मी तुम्हाला फूड चार्ज, वॉटर चार्ज जी प्रोसेस सांगितली आहे ते तुम्हाला करता येणार नाही. 24 बॉडी पार्टवर हिलिंग करता येणार नाही. त्यासाठी तुमच्या हातातून रेकीची ऊर्जा प्रवाहित झाली पाहिजे. म्हणजे जी ब्लॉकेजेस तुमच्या आतमध्ये आहे ते ब्लॉकेजेस क्लिअर होतील तेव्हा तुम्ही रेकीची ऊर्जा वापरू शकता. म्हणजेच युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी ही आहे ती तुम्हाला वापरता यावी यासाठी तो शक्तिपात असतो. शक्तिपात माहिती आहे कुणाला? माहिती असेल, कुणाला नाही माहिती असेल तर शक्तिपाताचं आपण जसं मी काल सांगितलं होतं रेकीचा इतिहास, की मागितल्याशिवाय द्यायची नाही आहे आणि दिली तर म्हणजे याच्या बदल्यात काहीतरी तुम्हाला घ्यायचं असतं. ओके, चला. तर असं हे नाही आहे की तुम्हाला जर पाहिजे असेल, घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. मी नंबर पाठवेन आणि मला आज किंवा उद्या तुम्हाला ते पे करून मला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. आणि
आणि शक्तिपात जेही घेईल त्यांनी ब्लॅक कपडे घालून बसायचे नाही, काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही. शक्तिपाताला बसताना नीट नेटकं बसायचं आहे. आवाज येतोय माझा? हा. शक्तिपाताला बसताना नीट नेटकं बसायचं आहे. शक्य असेल तर आंघोळ करून बसायचं आहे. आणि त्याचसोबत जेव्हा तुम्ही शक्तिपात घ्यायला बसता तेव्हा तुम्हाला एका शांत जागेवर म्हणजे कुणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही असं तुम्हाला बसायचं आहे. नाहीतर तुम्ही बसलेले शक्तिपाताला एक 10 मिनिटं आणि इकडून तुम्हाला आवाज येत आहे, तिकडून आवाज येत आहे, कोणी डिस्टर्ब करत आहे, मग तुम्हाला त्या एनर्जी जाणवत नाही. या एनर्जी जाणवण्यासाठी व तुमच्यापर्यंत प्रॉपर त्या मी पोहोचवण्याच्या म्हणजे मी पोहोचवतेच, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून तुम्ही तिथे फक्त एकटं असणं गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूलाही कुणी नको. एक 10 मिनिटं तुम्हाला लागेल. किती वेळ लागेल? 10 मिनिटच लागतं फक्त. फक्त 10 मिनिटं लागेल. आणि तुम्ही ते शक्तिपात झालं की मग उद्या आपण ऍक्टिव्हेशन, शक्तिपातानंतर पहिली प्रोसेस असते ती ऍक्टिव्हेशन. ऍक्टिव्हेशन नंतर मग मी तुम्हाला 24 बॉडी पार्ट हिलिंग शिकवणार आहे उद्या. ती आपल्या नॉर्मल सेशनला होईल, पण तुम्हाला ते प्रॉपर त्याचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून तो शक्तिपात असतो. ओके. सो मी जास्त काही ग्रुपला टाकणार नाही, फक्त नंबर टाकेल. तर ज्यांनाही हे करायचे आहे त्यांनी करायचं आणि मला हे स्क्रीनशॉट पाठवायचं. चला, थांबावं लागेल. मला ऐकून घेतलं यासाठी मग तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.